विश्वजित कदम यांच्यावर वाचाळवीराने केलेल्या टीकेला काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर. स्वतःची लायकी तपासून आमच्या नेत्यावर आरोप करावेत, मंगेश चव्हाण यांचा आरोप. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका आणि या टीकेनंतर पुन्हा पडळकर समर्थकांनी विश्वजित कदम यांच्यावर केलेले आरोप, यावरून सध्या सांगलीच्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नेते विश्वजित कदम यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आज सांगलीत काँग्रेस नगरसेवकांनी दिला आहे. तसेच आरोप करणाऱ्यांना भारतीय जनता पार्टीची फूस आणि छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला. विश्वजित कदम हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, मात्र त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अशोभनीय असल्याचं मत नगरसेवकांनी व्यक्त केले. या टीकाकारांनी यापुढे असे आरोप किंवा टीका केली तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासहित 18 नगरसेवकांनी दिला आहे. या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते. तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटीसाठी काम करायचं हे आता पॅटर्न जुना झालाय. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलाय, भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नावं ठेवायची, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या. तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होत आहे की आता नेत्यांवर बोलायचं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण ह्याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि हे सत्तेच्या जीवावर चाललंय. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे ह्याचं बी कुठनं निर्माण व्हायला लागलं. तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. ते आदरणीय विशालदादा आणि विश्वजित कदम साहेब दोघेही कायम समाजातील सर्व घटकांना एकत्र सोबत घेऊन जाणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात आणि त्यांच्याकडे ते न्याय मिळतो. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांच्यावर विश्वास हा आहेच. आणि अशा आमच्या नेत्यांना, अशा व्यक्तींना बोलणं म्हणजे सूर्यावर फुंकण्यासारखं आहे. खरं तर हे आदरणीय आहेत. त्यांनी त्यांचं कामातून समाजाबद्दलची आपुलकी हे कायम ते दाखवत असतात आणि ते कायम ते सिद्ध करतात. आणि हे समाजाला देखील माहिती आहे की हे दोघं त्यांना सर्वांना सोबत घेऊन जातात, एकत्र. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.